संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आरम नदीपात्रात कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते। बागलाण तालुक्यातील मळगाव येथील आरम नदीपात्रात भरवण्यात आलेल्या या कुस्ती दंगलीत मालेगाव येथील नामवंत पहिलवान सलाउद्दीन शेख यांनी वायगाव येथील गणेश अहिरे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत अंतिम विजय मिळवला। सलाउद्दीन शेख व गणेश अहिरे यांच्यातील कुस्ती अत्यंत रोमहर्षक ठरली। दोन्ही पहिलवानांनी जोरदार ताकद, डावपेच व अनुभवाचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली। अखेर सलाउद्दीन शेख यांनी विजय संपादन करत जनसेवक सुनील महाजन यांनी जाहीर केलेले 21,000 रुपये रोख बक्षीस पटकावले। या कुस्ती दंगलीचे आयोजन बागलाण तालुक्यातील मळगाव येथील एकता मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, महाराणा मित्रमंडळ, एकलव्य मित्रमंडळ, वैदुराज मित्रमंडळ, यशवंत तालीम संघ आणि छत्रपती शाहू महाराज तालीम संघ या सर्व मित्रमंडळांनी एकत्रित येत केले होते। मंडळांच्या वतीने विविध कुस्त्यांसाठी रोख रक्कम व चांदीच्या गदा अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती। कुस्ती दंगलीचा शुभारंभ बजरंगबली हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला। हा शुभारंभ पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी लहान गटातील तसेच मोठ्या गटातील अनेक कुस्त्या लावण्यात आल्या। या कुस्ती दंगलीतील एक विशेष आकर्षण म्हणजे महिला कुस्ती। शुभांगी शेवाळे आणि हिरकणी खैरनार या महिला पहिलवानांमध्ये 15,000 रुपयांची कुस्ती लावण्यात आली। या कुस्तीच्या पंच म्हणून नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी काम पाहिले। दोन्ही महिला पहिलवानांची ताकद समान असल्याने सामना बराच वेळ रंगला। अखेर कुस्तीची सोडत करून बक्षीस विभागून देण्यात आले। या कुस्ती दंगलीत कसमादेसह इतर तालुक्यातील नामवंत पहिलवान सहभागी झाले होते। कुस्त्यांचे पंच म्हणून शरद शेवाळे, योगेश ठोके, आबा सोनवणे, सीताराम पिंपळसे, दादाजी सावकार, विनोद ढेमे, बापू गोरे, दयाराम पिंपळसे, अतुल बस्ते, विलास सोनवणे, दिनेश पिंपळसे, तुकाराम पिंपळसे, निखिल ठोके, जगदीश निकुंभ, दुर्गादास जाधव, सुनील ठोके आणि रामा पवार यांनी जबाबदारी पार पाडली। कार्यक्रमाचे समालोचन रुपेश बडगे यांनी केले। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कुस्तीप्रेमींमुळे आरम नदी पात्रात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। मकर संक्रांतीच्या दिवशी भरवण्यात आलेल्या या कुस्ती दंगलीमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा।